नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. नवरात्र काळात देवी मातेला प्रणाम करून चर्चा करीत आहे. आज समाजामध्ये जी गोष्ट प्रस्थापित आहे तिच्या विरोधात मी एक विधान करणार आहे. विधान ऐकल्या ऐकल्या काही स्त्रिया नाराज होण्याची शक्यता आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. स्त्रियांना बुद्धी असते का? बुद्धी असते, निश्चितपणे बुद्धी असते. परंतु पुरुष वर्ग आणि स्त्री वर्ग यांची तुलना केली तर तुलनेने बुद्धी कुणाकडे जास्त असते असा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर पुरुषाकडे बुद्धी अधिक असते हे निश्चितपणे आहे. आजच्या शिक्षणामध्ये तसा उल्लेख कुठेच नाही, परंतु त्याची शास्त्रीय चर्चा काय असू शकते हे आपण बघू शकतो. फार पूर्वीच्या काळापासून स्त्रियांकडे एक गोष्ट पुरुषांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, तिचा विचार आपण कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांना बुद्धी कमी असते असे स्पष्ट केलेलं आहे. ते अनेक स्त्रिया नाकारतील सुद्धा. बघूया चर्चा काय ठरवते. पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचे त्यांचं बल कमी असतं हा विचार आम्ही फक्त शारीरिक बलाबाबत करतो. मग त्याचबरोबर बुद्धीच्या बाबत जर केला तर आपल्याला तिथेही ते कमी आढळून येतं. सर्वच स्त्रिया किंवा जगातील सर्वच व्यक्ती स्त्रियांच्या शारीरिक बलाबाबत पुरुषांच्या बलापेक्षा ते कमी असतं हे मान्य करतात. त्याचे अनेक उदाहरण देता येतील. उदाहरणार्थ, कुस्ती ही नेहमी पुरुषापुरुषांमध्ये होते किंवा स्त्रियांमध्ये होते. क्रिकेटचा संघ स्त्री पुरुषांचा वेगवेगळा असतो. अशी असंख्य उदाहरणं देता येतील. खरोखर स्त्रियांना पुरुषापेक्षा बुद्धी कमी असते का असं विधान मी केलं आहे, पण प्रत्यक्ष आपण ते सिद्ध करू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्त्रियांच्या बाजूने पहिला मुद्दा सांगितला जातो की आज परीक्षा संदर्भामध्ये अगदी 10वी-12वीच्या निकालात मोठ्या प्रमाणामध्ये मुली मेरिटमध्ये असतात. हे सत्य जरी असलं तरी परीक्षा पद्धती ही प्रज्ञामधील स्मरणशक्तीवर अवलंबून आहे, निर्णय क्षमतेवरती नसते. स्मरणशक्ती निर्माण करण्याची क्षमता ही अभ्यासाने करता येते. म्हणून मुली आजच्या परीक्षा पद्धतीमध्ये अव्वल दर्जामध्ये उत्तीर्ण होऊ शकतात. परंतु निर्णय क्षमतेचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी मात्र पुरुष हे सर्वश्रेष्ठ ठरतात. कुठे बाहेर जायचं असेल, खरेदी करायची असेल तर बऱ्याच वेळा पुरुष हे सहजपणे जातात, पण स्त्रियांना बहुधा कोणीतरी बरोबर असावं असं वाटतं. परीक्षेसाठी मुलींना पोचवायला परीक्षा केंद्रावर घरचं कोणीतरी त्यांच्याबरोबर मुलांच्या तुलनेने अधिक प्रमाणामध्ये असतं. मुलांच्या बाबत परीक्षा आवारामध्ये फार कमी पालक विद्यार्थ्यांबरोबर असतात. त्याचं कारण निर्णय क्षमतेची अधिकता. जगामध्ये आजपर्यंत असंख्य अनेक शोध लागलेत. शोध लावणाऱ्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो. या शास्त्रज्ञांच्या मध्ये स्त्रियांची संख्या किती आहे आणि पुरुषांची संख्या किती आहे यामध्ये बुद्धीच्या निर्णय क्षमतेचा प्रश्न असतो. कदाचित कुणी असं म्हणेल, भारतामध्ये स्त्रियांना फारसं स्वातंत्र्य पूर्वी नव्हतं, आजही नाही, त्यामुळे कदाचित या संशोधनामध्ये भाग घेतलेला नसेल. परंतु जगभरात अनेक देशामध्ये अशी स्थिती नसताना सुद्धा त्या देशामध्ये पुरुष हेच जास्त शास्त्रज्ञ आहे.
त्यात स्त्रियांची संख्या ही अत्यंत कमी आहे. कारण निर्णय क्षमता म्हणजे बुद्धीचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो या ठिकाणी स्पष्ट होतो. प्राचीन काळापासून जगभराच्या राज्यकर्त्यांचा विचार केला आणि आजही आपण पाहिलं तर राज्यकर्ते म्हणून स्त्रियांच्या संख्येपेक्षा पुरुषांची संख्या ही सर्वाधिक जास्त आहे. कारण राज्यकारभार करताना निर्णय घेताना निर्णय क्षमता अधिक असावी लागते. या कारणाने स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये राज्यकर्त्या होऊ शकलेल्या नाहीत. काही स्त्रिया अनेक पुरुषांपेक्षा बुद्धिमान असू शकतात, परंतु त्यांचे प्रमाण हे कमी आहे. समाजामध्ये फसवणुकीचे प्रकार अनेक वेळा घडतात. यामध्ये किती स्त्रिया पुरुषांना फसवतात आणि किती पुरुष स्त्रियांना फसवतात याचा जर लेखाजोखा मांडला तर आपल्या असं लक्षात येईल की पुरुषांनी स्त्रियांना फसवलेलं प्रमाण हे सर्वाधिक जास्त आहे. कारण ते त्यांच्या बुद्धीचा उपयोग करून, स्त्रियांच्या कमी बुद्धीचा उपयोग करून ते त्यांना अनेक बाबतीत फसवतात. ही जगातील वस्तुस्थिती आहे. म्हणून स्त्रिया नेहमी विश्वासार्ह असलेल्या घरच्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन जगतात. याचं कारण हेच आहे. घराघरात निर्माण होणारा एक प्रसंग आपल्या पुढे मांडतो. समजा एखाद्या कार्यक्रमाला जायचं ठरलं, तेव्हा तिथे आपण कोणती भेटवस्तू घेऊन जायची याच्यावरती चर्चा घरातले सगळे मिळून करतात. घरातल्या कर्त्या पुरुषांनी जर सांगितलं ठीक आहे घेऊन टाका तुमच्या मनाप्रमाणे, काही हरकत नाही, असं म्हटलं तरीसुद्धा जरा वेळाने पुन्हा प्रश्न येतो की याच्यापेक्षा दुसरं काही घेतलं तर चालेल का? पुन्हा त्यालाही होकार दिला तरी पुन्हा जरा वेळाने मग तोच प्रश्न, दुसरं घेतलं तर चालेल का? याची चर्चा होत राहते. पुरुषांचे कपडे खरेदी करताना त्यांना लागणारा वेळ आणि स्त्रियांचे कपडे खरेदी करताना स्त्रियांना लागणारा वेळ याची तुलना कितीही वेळा करून बघा, त्याचं उत्तर नेहमी सारखंच असेल. बुद्धीची प्रगल्भता साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा व्यक्त होते. साहित्य निर्मिती, पुस्तक लिहिणं यासाठी या बुद्धीची अत्यंत गरज असते. आणि याचा अर्थ असा नाही की स्त्रिया यावर विचार करू शकत नाही, लिखाण करू शकत नाही, साहित्य निर्माण करू शकत नाही. स्त्रियाही साहित्य निर्माण करतात. संबंध जगामध्ये स्त्रियांनी निर्माण केलेलं साहित्य हे अधिक आहे की पुरुषांनी निर्माण केलेलं साहित्य हे अधिक आहे? त्याचं उत्तर अगदी सरळ आहे. पुरुषांनी निर्माण केलेलं साहित्य हे सर्वाधिक जास्त आहे. स्त्रियांनी निर्माण केलेलं साहित्य तुलनेने सर्वाधिक कमी आहे. हे एकदा स्त्री वर्गासह सर्वांनी मान्य केलं तर अनेक गोष्टी ह्या आनंददायी घडू शकतात. काही वेळा लक्षात येतं की पती पत्नीत पुरुषापेक्षा स्त्री अधिक बुद्धिमान असते आणि त्यामुळे तिला बऱ्याच वेळा घरातली जबाबदारी स्वीकारावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पती पत्नी जेव्हा डॉक्टरांकडे येतात त्यावेळी पती व्यवस्थित सांगत नसेल तर पत्नी डॉक्टरांना पतीबद्दलची माहिती देते. डॉक्टर मी सांगते तुम्हाला यांना काय काय होतं ते. याचा अर्थ त्या जोडीमध्ये तुलनेने स्त्री अधिक बुद्धिमान असते, तो पुरुष हा कमी बुद्धिमान असतो. पण हे व्यक्तिगत त्या कुटुंबापुरतं मर्यादित असतं. आपला प्रश्न सरसकट स्त्री जात आणि पुरुष जात यामध्ये बुद्धिमान कोण हा आहे आणि त्याचं उत्तर स्त्रियांपेक्षा पुरुष बुद्धिमान अधिक असतात असं सहजपणे म्हणता येईल. लग्नाच्या वेळी मुलीपेक्षा मुलाचं शिक्षण हे अधिक असावं अशी अपेक्षा ठेवली जाते. याचं कारणही हेच आहे. आजकाल पतीपत्नीमधील कटुता वाढत चालली आहे. त्यात अहंकारातून कुटुंब संस्था नष्ट होऊ शकते. कुटुंबातील अनेक प्रसंगात निर्णय घेताना तो अधिकार पुरुषांना दिल्यास भांडणं, क्लेश निर्माण होणार नाही आणि सर्वांना आनंदाने जगता येऊ शकेल. धन्यवाद.